सुनील पर्वत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये जे अपात्र ठरणार आहेत त्यांना खरं तर रेंटल डेव्हलपमेंटमध्ये ठेवण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी देवनर डम्पिंग ग्राउंडची जागा निश्चित केली जात आहे। मुळात हा सगळा खर्च जो आहे तो साफसफाईचा असेल, कचरा उचलण्याचा असेल, महापालिका करणार आहे, ज्याला टेंडर जे पास झालेलं आहे 2368 कोटींचं। काय वाटतं? हे सगळं अडाणीच्या घशात घालण्यासाठी हे सगळं काम चालू आहे। कचरा डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा हजारो कोटी रुपये देऊन खर्च करायचा महापालिकेने, जमीन लेवल करून द्यायची आणि त्यानंतर अदानी महाशय त्या ठिकाणी घरं उभारणार। जर घरं उभारायची असेल तर कचरा उचलण्याची जबाबदारी पण यांचीच आहे। म्हणजे शेवटी लोकांचा पैसा अदानीच्या या व्यवसायासाठी खर्च करायचा आणि त्या ठिकाणी घरं उभारायची आणि धारावीकरांना तिकडे आणून टाकायचं। हा जो काय चंग अदानीसाठी या सरकारने बांधलाय हा फार मोठा भ्रष्टाचार आहे। सर्वाधिक मोठा टेंडर जो आहे तो घनकचरा व्यवस्थापनेकडून हा पास झाल्याचं पाहायला मिळतं आहे, कसं पाहतो? मी तर सांगतो की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कुठच्या पद्धतीतून हे टेंडर आणलं हे मला कळायला पाहिजे। एक तर त्यांच्यावरती खूप मोठा प्रेशर हा राज्य सरकारचा असेल आणि त्यामुळे हा त्यांनी निर्णय घेतलाय। हा केवळ अदानीच्या फायद्यासाठी काढलेला टेंडर आहे। पण मुंबईकर जनतेला सांगतो की तुमच्या टॅक्सपेअर पैशातून या अदानीसाठी या ठिकाणी कचरा साफ करण्याचे करोडो रुपये खर्च केले जात आहेत, याला जबाबदार हे राज्य सरकार आहे। पण डेव्हलपमेंट जी करायची आहे त्यासाठी 50,000 घर आहेत आणि जी जागा देवनार डम्पिंग ग्राउंड आहे, नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो। अरे असं आहे की देवनार डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला घरं बांधू नये किंवा आता ज्या इमारती झाल्या आहेत त्यांनी सांगितलं की डम्पिंग ग्राउंड इकडून हटवा। त्याच डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला धारावीतला एका बाजूला तुम्ही उचलणार आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा जिथे प्रदूषित भाग आहे तिथे नेऊन टाकणार, हे चुकीचं आहे। म्हणजे शेवटी अदानीच्या सगळ्या फायद्यासाठी हे सरकार आणि महानगरपालिका काम करते आणि लोकांच्या पैशातून, लोकांच्या टॅक्सपेअर लोक जे पैसा देतात महापालिकेला विकास कामाला, त्या पैशातून डम्पिंग ग्राउंड साफ करून अदानीच्या घशात घालण्याचं काम, हा भूखंड जो आहे तो करण्याचं काम हे सरकार करते। मुंबईकरांवरती हा नवा कर लादला जाईल असं वाटतं? अरे असं आहे की कचऱ्यावरती कर लावण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आला होता, त्यासाठी पहिला विरोध तर आम्हीच केला आणि पूर्णपणे याला विरोध केल्यानंतर ते आता थांबवलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की अदानीला साफसफाई करून देण्यासाठी जे पैसे लागतील ते कचऱ्याच्या कराच्या रूपाने मुंबईकराकडनंच घ्यायचे आणि अदानीला भूखंड त्याच्या घशात घालायचा आणि लोकांच्या पैशातून हे करून द्यायचं। हे एक जे काही षडयंत्र आहे ते आता पुढे आलंय। 3 वर्षांसाठी हे टेंडर पास करण्यात आले। अरे 3 वर्षासाठी केले ते केवळ अदानीसाठी आहे आणि लोकांच्या पैशातून हा भूखंड जो आहे तो साफसफाई करून अदानीला घरं बांधायला द्यायचा, म्हणजे हा फार मोठा स्कॅम्प आहे आणि ह्या स्कॅम्प म्हणजे लोकांच्या पैशातून अदानीला तो भूखंड घशात घालण्याचं फार मोठं षडयंत्र आहे। शेवटचा प्रश्न, दिशा सालियन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे पोलिसांनी स्वतः न्यायालयात दावा केलेला आहे की कोणतेही लैंगिक स्वरूपातले असतील, अत्याचार असतील, कोणतेही सापडलेले नाही, केवळ आत्महत्या त्यांनी केली। असं आहे की त्यावेळेला आम्ही सांगत होतो की तुम्ही आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं काम करताय। शिवसेनेचे युवा नेतृत्व या सगळ्या केसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी ज्या पद्धतीने बदनाम करण्याचं काम केलं ते आज तोंडावरती पडलेले आहेत। पोलिसांच्या रिपोर्टमुळे आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट मिळाली आहे। मी तर असं म्हणतो की ज्या आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचं काम केलं, शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं, तर केवळ महाराष्ट्रातल्या तरुणांचा हा अपमान आहे। भारतीय जनता पक्षाने या सगळ्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाल्यामुळे महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याचं। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।